शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या फार्मर आयडीचं स्टेटस घर बसल्या आपल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा चेक करू शकतो. याकरता तुम्हाला कुठेही CSC सेंटर वरती जाण्याची गरज नाही किंवा CSC लॉगिन आयडी किंवा पासवर्डची सुद्धा तुम्हाला आता गरज राहिलेली नाहीये. याकरता तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलच्या किंवा कम्प्युटरचं जे काही ब्राउझर असेल त्या ब्राउझरमध्ये यायचं आहे आणि ब्राउझरमध्ये येऊन तुम्हाला ही लिंक आपल्या ब्राउझरमध्ये पेस्ट करायची आहे. mhfr.agristack.gov.in या वेबसाईटच्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही अशा पद्धतीने वेबसाईटवरती येऊ शकता. त्या वेबसाईटवरती आल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल. येथे तुम्हाला एक लॉगिनचा जो काही कॉलम आहे तो लॉगिनचा कॉलम दिसेल आणि इथे तुम्हाला फार्मर म्हणून एक लॉगिन दिसेल. पण ही फार्मर रजिस्ट्रेशनची लॉगिन अजून सुरू झालेली नाहीये. पण तरीही तुम्ही तुमचं फार्मर आयडीचं स्टेटस हे चेक करू शकणार आहे. ते कशा पद्धतीने चेक करायचं तेच चला मी तुम्हाला सांगतो. याकरता तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं ह्या वेबसाईटच्या लॉगिन पेजवरती आल्यानंतर तुम्हाला इथे जो काही पर्याय दिसेल चेक एनरोलमेंट स्टेटस या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन एक इंटरफेस हा ओपन होईल. हा इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी करता ॲप्लिकेशन केलेले आहेत त्या शेतकऱ्यांना एक तर एनरोलमेंट आयडी त्यांची जी काही प्रिंट असेल त्या प्रिंटवरती मिळालेला असेल किंवा आपण आपला आधार नंबर टाकून सुद्धा आपलं जे काही फार्मर आयडीचं स्टेटस हे चेक करू शकता. आपण आता आधार इथे सिलेक्ट करायचं आहे आणि आपल्या आधार कार्डचा जो काही नंबर असेल तो नंबर येथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर इथे चेक ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. चेक ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर जे आहे ते पूर्ण ॲप्लिकेशनचं स्टेटस हे ओपन झालेलं आहे. येथे आपला जे काही आहे ॲप्लिकेशन जे दिसतंय ते अप्रूव्ह हे दिसतंय म्हणजे फार्मर आयडी ह्या शेतकऱ्यांचा तयार झालेला आहे. इथे आपल्याला शेतकऱ्यांचं नाव दिसेल. त्यानंतर आपल्याला जी काही एनरोलमेंट डेट आहे ज्या दिवशी आपण फार्मर आयडीचं ॲप्लिकेशन केलं ऑनलाईन फॉर्म भरला ती दिसते आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आता जो काही फार्मर आयडी आहे ज्याला फार्मर आयडी म्हटलं जातं तो सुद्धा आता इथे तयार झालेला आहे, ज्याला सेंट्रल आयडी असं म्हटलं जात आहे. हाच आपल्याला इथून पुढे ज्या काही विविध सरकारी योजनांचे फॉर्म असतील, नमो शेतकरी असेल, PM किसान सन्मान निधी योजना असेल किंवा ज्या ज्या नवीन योजना येतील त्यांचे ऑनलाईन फॉर्म भरताना आता हा नंबर आपल्याला इथून पुढे लागू शकतो. तर मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे की आपण घर बसल्या कशा पद्धतीने आपल्या फार्मर आयडीचं स्टेटस हे चेक करू शकतो. आणि मित्रांनो, फार्मर आयडी स्पेसिफिक असा कुठलाही आयडी कार्ड अजूनपर्यंत सरकारने तयार केलेलं नाही. त्यामुळे आयडी कार्ड मी आपल्याला डाउनलोड करून दाखवू शकत नाही. पण ज्यावेळेस सरकार नवीन आयडी कार्ड शेतकऱ्यांसाठी तयार करेल त्यावेळेस मी नक्कीच आपल्याला ते डाउनलोड करून दाखवेन. त्याकरता आपला माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याची बेल आयकॉन सुद्धा दाबून ठेवा. त्यासोबत आपला व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप आहे, त्यांची लिंक आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे. तेही ग्रुप आपण जॉईन करून ठेवा म्हणजे आपल्याला येणाऱ्या लेटेस्ट ज्या काही अपडेट GR माहिती असेल ते तिथे मिळेल. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.